सेक्शन 39A आड केल्या निषेधाक लागून दाखल जाल्लीं केशी सन्मानाची बॅच अशी आप गोंयचे अध्यक्ष वाल्मिकी नायक हांणी सांगले. 2027 वर्सा सध्याचे सरकार कोसळटले आणि नवे सरकार हे सगळे FIR फाटी घेतले असे तांणी सांगले. असे कसले मुद्दे आसा जे एक्चुअली एडज्युडिकेट जावंक जाय, खंयच्या मुद्द्याचेर हो ट्रायल जावंक जाय हे चार्जेस फ्रेम करता कोर्ट आणि हे चार्जेस फ्रेम जातकच ट्रायल स्टार्ट जाता. वेगळ्या वेगळ्या तारखेचेर एविडन्स हाडचे पडटा, विटनेसीसांक अपियर जावचे पडटा, अशी ट्रायल सुरू जाता आणि हे सगळे एविडन्स आनी विटनेसीस एक्झामीन करतकच ट्रायल सोंपता आणि मागीर कोर्ट आपले जजमेंट दिता. द जजमेंट इज आयदर गिल्टी ऑर नॉट गिल्टी. जर आरोपी नॉट गिल्टी आसा ताका एक्विट करता आणि गिल्टी आसा ताका ती वॉट एव्हर एप्रोप्रिएट पनिशमेंट डिक्लेअर करता. सो ही आमची क्रोनॉलॉजी आसता. कालचे जे जजमेंट आयलां खूप जाणांक खबर ना. हे जजमेंट चार्जशीट एक्सेप्ट जावन ट्रायल जावन सगळे एक्झामिनेशन ऑफ विटनेसीस आणि एविडन्स जावन हो जजमेंट न्ही. हो एक ऐतिहासिक जजमेंट. This judgment has thrown out CBI's case at the time of framing charges. जसे तुमका सांगले सीबीआय सगळे पुरावे एकठांय करून विटनेसेस एकठांय करून येदो व्हडलो डॉक्युमेंट कितलेशेच हजार पेजीचो कोर्टाकडे दिलो. येदी आमची व्हडली केस आसा. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया ह्या सगळ्यांनी 100 कोटी चोरल्या म्हणून तांकां एक केस करून दिली. कोर्ट वेंट थ्रू दॅट चार्जशीट आणि ट्रायलाक धाडच्या पयलींच ही केस भायर मारली काल. येस्टरडे वॉज नॉट प्रोनाउन्सिएशन ऑफ द फायनल जजमेंट. येस्टरडे द कोर्ट वॉज सपोज टू फ्रेम चार्जेस आणि त्याच वेळा ह्या जजान सांगले की तुमच्या चार्जशीटान इतले पानां तुम्ही प्रिंट आउट केला ते सगळे बरें आसा, पूण हातून एक सुद्धा पुरावो ना दॅट विल स्टँड द टेस्ट ऑफ द ट्रायल. एक सुद्धा पुरावो ना तुमचो. हे सगळे तुम्ही एक षडयंत्र कशें केला. ओनली बेस्ड ऑन स्टेटमेंट्स, आउट ऑफ स्टेटमेंट्स. नॉट अ सिंगल रुपी हॅज बीन रिकवर्ड. कसलेच एविडन्स तुम्ही हांगा दाखोवंक ना की तुमचे कडेन आसा जाचेर आमी ट्रायल दवरूंक सुद्धा शकता. दिस इज द इम्पॉर्टंट पार्ट अबाउट येस्टरडेज जजमेंट की सीबीआयची आणि म्हळ्यार जाता की भारतीय जनता पार्टीची ही जी केस आशिल्ली ही इतली फालतू आशिल्ली की the judge did not think it fit to even take it to trial and it kicked it out at the time of framing charges. इस 600 पेजीचे जजमेंट जे आसा कालचे, इट इज अ हिस्टॉरिक जजमेंट. ताचेर आमी हांव आनी संदेश बाब तुमकां एक 2-3 मुद्दे जस्ट सांगूंक सोदता. व्हॉट आर द ऑब्झर्वेशन्स ऑफ द जज इन दिस जजमेंट. पयली म्हळ्यार जो कोर वर्डिक्ट आशिल्लो, जजान म्हटला द एक्साइज पॉलिसी केस हॅज सॉट टू बी प्रोजेक्टेड बाय द सीबीआय इज होली अनेबल टू सर्वाइव्ह ज्युडिशियल स्क्रुटिनी अँड स्टँड्स डिस्क्रेडिटेड इन इट्स एंटायरिटी. म्हणजे सीबीआयची केस जी आसा ही तुमकां ट्रायलान 1 मिनिट सुद्धा उभी रावपाक शकची ना अँड इट इज डिस्क्रेडिटेड. म्हणजे तुमची सगळी केस भायर मारपा सारखी आसा. जजान म्हटले द थियरी ऑफ एन ओव्हरआर्चिंग कॉन्स्पिरसी सो एम्फॅटिकली प्रोजेक्टेड स्टँड्स कम्प्लिटली डिसमेंटल्ड वेन टेस्टेड अगेन्स्ट द एव्हिडन्शियल रिकॉर्ड. म्हणजे तुम्ही ही जी काणी केल्या पळय इतले पानां प्रिंट आउट करून की अरविंद केजरीवालजीन अशें केलें, मनीष सिसोदियान अशें केलें, ते तुमची सगळी एक इमॅजिनेशन कशें तुम्ही ही फॅब्रिकेट केल्ली आसा स्टोरी. कित्याक त्या तुम्ही जे स्टेटमेंट्स केल्या ताचेर कसलेच तुम्ही एकूय पुरावा दिवंक ना. नॉट अ सिंगल पीस ऑफ एव्हिडन्स इज गिवन इन सपोर्ट ऑफ दोज क्लेम्स. आणि लास्ट तांणी सांगले इन द कन्सिडर्ड व्ह्यू ऑफ दिस कोर्ट द मॅनर इन विच द इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हॅज प्रोसिडेड reflects an exercise of discretion that cannot be characterized as fair or reasonable. If left unchecked, such conduct risks converting the exceptional mechanism of pardon into an instrument for narrative constructions rather than truth discovery. हे हांव मुद्दम सादे भाशेन सांगूंक सोदता. कालूय हांवें म्हणिल्लें जो एक प्रक्रियाचो एक पार्ट आसा
टू गेट अप्रुव्हल्स जेन्ना खूप आरोपी असता आणि ते आरोपी उलोवपाक तयार नासता तेन्ना एक सिस्टम आसा आमच्या न्याय प्रक्रियेन दॅट यू कॅन आस्क वन ऑफ दोज अक्यूज टू बी एन अप्रुव्हर फॉर द गव्हर्नमेंट एजन्सी आणि तो जर सगळ्यांच्या विरोधात उलोवपाक तयार जाता जाल्यार ताका कोर्टाक ते सांगता की हो ही हॅज टर्न्ड एन अप्रुव्हर ताका तुमी पार्डन करात म्हणून. पूण ह्या केसीन कोर्टान म्हणा की हे जे अप्रुव्हल सिस्टम आसा ह्या फुल इन्व्हेस्टिगेशनान सारकी मिसयूज केल्ली आसा. म्हणजे दिस जशें सीबीआयन केला की कोणाक तरी उखलून हाडला तांकां धमकी दिला की तुका हातून आरोपी केला तुका आमी जेलीन घालतले तू ह्या लोकां विरुद्ध अमके अमके स्टेटमेंट्स कर अशे लोकांक धमकावन तांचे कडल्यान तांचे अगेन्स्ट स्टेटमेंट्स केल्ले आसा. अगेन दो स्टेटमेंट्स हॅड नथिंग एव्हिडेन्शियरी टू होल्ड अप दोज क्लेम्स. एकूय पुरावे नासतना म्हणजे एका स्टेटमेंटाच्या वयल्यान दुसऱ्याक आरोपी हाडपाचो ताका धमकावपाचो ताची कडल्यान स्टेटमेंट करपाचें आनी लास्टाक खंय तरी अशी एक काणी तयार करून अरविंद केजरीवालजी पर्यंत पावोवपाचो प्रयत्न करता. दिस इज एक्झॅक्टली वॉट द कोर्ट हॅज सेड इन दिस स्टेटमेंट. सो जजान सांगला की इन्व्हेस्टिगेशन वॉज नॉट कॅरीड आउट इन अ फेअर और रिजनेबल मॅनर आणि जे अप्रुव्हल सिस्टम आसा विटनेसेसांक इम्युनिटी दिवपाची ती एक सत्य भायर काडपाची एक प्रक्रिया आसता. अशी तुम्ही काणी एक तयार करपाची प्रक्रिया न्ही. सो जसे सांगले जजान सामके स्ट्रॉंग रिमार्क्स दिल्ले आसा. दॅट इज वन एस्पेक्ट. आणि सेकंडली जसे तुमकां सांगले ही केस ट्रायल जावन अरविंदजी केजरीवालाक निर्दोष ठरवना. ही केस फ्रेमिंग ऑफ चार्जेसाच्या स्टेजीरूच जजान भायर मारली की दिस चार्जशीट इज नॉट वर्दी ऑफ इवन स्टँडिंग ट्रायल. आम्ही सदांच पहिले दिसाच्यान म्हणटाले की ह्या केसीन कसलेच पुरावे ना. इनफॅक्ट अरविंदजी आणि आमचे बाकीचे लिडर जेन्ना सुप्रीम कोर्टापर्यंत गेले बेल घेवपाक तेन्ना सुप्रीम कोर्टान सुद्धा तेन्नाच म्हणिल्ले की व्हॉट इज द एव्हिडन्स. कित्याक पीएमएलए जो आसा तो एक स्ट्रॉंग कायदो आसता आणि द कोर्ट गिव्स लिनियन्सी टू द एजन्सी सांगपाक की जर एजन्सीन अपोज केलो बेल जाल्यार ते म्हणटा ओके तुमकां टायम जर आमी दिता पूण कितें तरी तुमी एव्हिडन्स हाडात. Each time ED was opposing the bail of Arvindji, तुम्ही जाणा तांकां फोर्सान जेलीन दवरले ओनली ऑन द बेसिस ऑफ द एजन्सी ऑपोजिंग द बेल. कित्याक कायद्यान तो हे आसा प्रोविजन आसा. सो तेन्ना सुद्धा सुप्रीम कोर्टान म्हणिल्ले की युअर केस विल नॉट स्टँड फॉर 2 minutes इन द कोर्ट ड्युरिंग ट्रायल. आणि तशेंच जालें 2 मिनटां भितर ह्या जजान एट द टाइम ऑफ फ्रेमिंग चार्जेस ही चार्जशीट सीबीआयची भायर मारली अँड द ट्रायल डीड नॉट इवन हॅपन. सो हे खरे लोकां फुडें दवरपाचे मुद्दे आमकां एक इंटेंट आशिल्लो की ही खरी म्हळ्यार जजमेंट इट इज अ हिस्टॉरीक जजमेंट आणि इट एक्सपोजेस टू द लेवल टू विच भारतीय जनता पार्टी वेंट टू ट्राय अँड डिफीट अरविंद केजरीवाल अँड आम आदमी पार्टी इन द दिल्ली इलेक्शन ऑफ 2025. म्हाका संदेशाक फुडें वचूं. मान्य जजान मुखार जेन्ना श्री अरविंद केजरीवाल हांचेर उलयला ताणें क्लियर कट सांगला की दिस कोर्ट फाउंड नो लीगली एडमिसिबल or prima facie material connecting Arvind Kejriwal to any alleged manipulation of the excise policy. हे असे सांगता की कोर्टाक खंयच्याच प्रकारचो प्राथमिक दृश्टीन खंयचोच एव्हिडन्स कांयच मेळुना जावं जे सांगताले की जी एक्साइज पॉलिसी बद्दल इतलो बोवाळ जो इतलो व्हडलो फुगो जो फुलयलो करप्शनाचो त्या करप्शना बद्दल ही पॉलिसी मॅनिप्युलेट करपाक ते करप्शन ही पॉलिसी मॅनिप्युलेट केला अशें खंयच्याच प्रकारचो एव्हिडन्स ह्या एंटायर चार्जशीटान नाशिल्लो. देर वॉज नो म्हणजे खंयच्याच प्रकारचे चुकीचे कृत्य जाल्ल्याचोय नमूद ह्या चार्जशीटान नाशिल्ले. फुडें कोर्ट सांगता की ही एक्साइज पॉलिसी जेन्ना घडयली तेन्ना सगळ्या प्रकारचो ड्यू प्रोसेस तातूंत एलजीचे कन्सल्टेशन कॅबिनेटाचे अप्रुव्हल डिपार्टमेंटाची स्क्रुटिनी आणि हे सगळें जाल्लें आशिल्लें. थस कॉन्ट्राडिक्टिंग म्हणजे जो क्लेम एंटायर चार्जशीटान इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीन म्हणजे सीबीआयन केलो की एंटायर जे प्रोसेस आसा तो चुकीचो घडयलो
प्रोसेस सारको जावना हे सांगपाचो जो प्रयत्न केलो, कोर्ट सांगता की ह्या तरेचे कांयच तांकां एंटायर चार्जशीटान मेळुना. फुडें जे मेघांता रेड्डी म्हणून जे आशिल्ले तांच्या कडल्यान जे अपफ्रंट पयशे घेतले तांकां फेवर करपा खातीर, त्याय पयशांचे कसलेच जे प्रूफ, घेतिल्ल्याचे प्रूफ जावं ताचे रिकवरीचे प्रूफ, खंयच्याच प्रकारचो प्रूफ ह्या कितलेशे रेडी नंतर, कितलेशा दिसांच्या इन्व्हेस्टिगेशना नंतर खंयच्याय एजन्सीक मेळुना. श्री मनीष सिसोदिया जे उपमुख्यमंत्री आशिल्ले आनी तेन्नाचे एक्सायज मिनिस्टर आशिल्ले तांच्या बद्दलूय कोर्ट सांगता की JOM रिपोर्टांनी कसलेच मॅन्युप्युलेशन केल्ल्याचे किंवा नवीन क्लॉज प्रायव्हेट पार्टीजांक बेनिफिट करपा खातीर एड केल्ल्याचो खंयच्याच प्रकारचो पुरावो ह्या चार्जशीटान नाशिल्लो. खंयच्याच प्रकारचे रिश्वत, ब्रायब घेतल्याचे ह्या चार्जशीटान एलिगेशन नाशिल्ले किंवा त्या एलिगेशनाक साथ दिवपी पुरावे नाशिल्ले हे क्लियरली सांगता. एक गजाल जी अजूनही बीजेपी आणि बीजेपीचे लिडर अजूनही उलयतात की फोन डिस्ट्रक्शन केले. कितलीशी सिमा वापरली, 150 वापरली, 200 वापरली, तांचे नंबर चेंज जायत होता. पूण हे एंटायर फोन वापराचे आणि सिम कार्ड डिस्ट्रक्शनाचे खंयच्याच प्रकारचे प्रूफ सीबीआय एजन्सी कोर्टा मुखार दवरपाक शकली ना आणि म्हणूनच कोर्ट ह्या निर्णयापर्यंत पावलो. जे अनेक एलिगेशन्स आशिल्ले की होलसेल मार्जिन 5% ते 12% केले. हातूनय कोर्टाक हे लक्षात आयले की जो प्रोसेस करपाक जाय आशिल्लो हे फक्त डायरेक्टली काडून 5%चे 12% करूं ना, पूण ताच्या पयलीं मल्टिपल ड्राफ्ट डिस्कशन्स आणि रिफ्लेक्टेड ऑब्लिगेशन ऑन होलसेलर्स हे सगळे प्रोसेसांतल्यान वचून हो 5%तल्यान 12% पर्यंत व्हेले अशें कोर्टाक जेन्ना कळ्ळें तेन्ना कोर्ट ह्या निर्णयापर्यंत पावलो. जशें वाल्मिकी बाबान सांगले की एखाद्या वेळेर खुबशे प्रोसेसान कशें जाता की कोर्टान जेन्ना चार्जशीट गेले, कोर्ट जो एक्युज्ड आसा तांकां विचारता की तुमी गिल्टी आसात काय ना, गिल्टी ना म्हणटा. मागीर ताच्या नंतर चार्जशीट कितले स्ट्रॉंग आसा हाजो नियाळ कोर्ट करता. आनी जेन्ना कोर्टान ह्या चार्जशीटाचो नियाळ केलो, तातूंत दिल्ल्या सगळ्या बाबीचो नियाळ केलो, तेन्ना कोर्टाच्या लक्षात आयलें की ह्या एंटायर चार्जशीटान स्ट्रॉंग प्रूफ जावं कसल्याच प्रकारचे प्रूफ अगेन्स्ट अरविंदजी केजरीवाल, मनीष सिसोदिया जावं बाकीचे 23 जाण जे एक्युज हांच्यांनी केल्ले तांच्या अगेन्स्ट कसलेच ना. म्हणून कोर्टाक म्हाका दिसता केन्नाच कोर्ट अशा डिसिजनांतल्यान वता आसतना कोर्ट इज व्हेरी केअरफुल, कित्याक जो कल्पीत आसा तो सुटपाक जायना कोर्ट सदां पळयता. म्हणून इतले कन्सिडरेशन करून ह्या कोर्टान निर्णय दिल्लो आसा की हातूंत कसल्याच प्रकारचे कांयच ना. जे सीबीआयचे इन्व्हेस्टिगेशन जालें ताच्या बद्दल कोर्टान व्हेरी क्लियरली सांगला. ती म्हणटा की जो मेन विटनेस आशिल्लो दिनेश अरोरा हाजे हो एप्रुवल जालो कोर्टान. म्हणजे तो सरकाराच्या बाजून ताणें स्टेटमेंट दिवपा खातीर अगेन्स्ट द एक्युज पर्सनाचे स्टेटमेंट दिवपा खातीर तयार जालो. पूण हाजे परत वारंवार स्टेटमेंट घेतले गेले. हातूंतल्यान कोर्टान हे निरीक्षण केलें, तातूंतल्यान तांकां अशें दिसलें की एवरी टायम एक नवीन स्टोरी घडोवपाचो प्रयत्न इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीन ताज्या स्टेटमेंटांतल्यान करपाचो प्रयत्न केलो. म्हणून ताजो स्टेटमेंट सुद्दां जातून एक लास्ट स्टेटमेंटान ताणें संजय सिंगाक सुद्दां इन्क्लूड करपाचो प्रयत्न केलो, पूण तातूंत सुद्दां कोर्टाक कांयच तथ्य दिसलें ना. आनी म्हणून ह्या कोर्टान ह्या निर्णयापर्यंत पावले. हातूंत प्रोसिक्युशनाचो आतां जे एप्रुवल आशिल्ले म्हणजे तांकां एक्युज न उखल्लो आनी मागीर सरकाराच्या बाजून ते उबे रावले. हांचो विटनेसीस कांयच स्ट्रॉंग नाशिल्ले. सेकंड, प्रोसिक्युशनान तांकां विटनेस म्हणून उबो केलो. जे तांचे स्वताचे विटनेसीस आशिल्ले ते विटनेस सुद्दां कोर्टान प्रॉपर स्टेटमेंट दिवपाक शकले ना, जाच्या वयल्यान ही केस स्ट्रॉंग जाताली.
म्हणजे हे तांकां आपलो स्ट्रॉंग विटनेस मागताले, तांच्या स्टेटमेंटा बेसिसाचेर हांच्यांनी ही एंटायर स्टोरी घडयली आणि ती स्टोरी खपोवपाचो प्रयत्न केलो कोर्टा मुखार. कोर्टान तांची ती स्टोरी कंप्लिटली मान्य केली ना. तिसरें आणि इम्पॉर्टंटली कोर्ट अशें म्हणटा की आफ्टर इयर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन अँड मल्टिपल चार्जशीट, एक चार्जशीट न्ही कितलीशीच चार्जशीट तांच्यांनी फायल केली, एक सिंगल रुपया जो ब्रायब म्हणून दिलो गेलो ताची रिकव्हरी जाली ना. म्हणजे एंटायर देशाची इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी, ईडी म्हण, सीबीआय म्हण, पोलीस डिपार्टमेंट म्हण, हे सगळ्यांनी प्रयत्न करून हजारांनी रेड मारल्यो देशभर, आमच्या नॅशनल कॅपिटल दिल्लीत सुद्धा, पण एक रुपयाचो जो ब्रायब म्हणून दिल्ले गेल्ली इतले अमाउंट जे म्हणटाले तातूंतलो एक रुपया जेन्ना रिकवर जायना तेन्ना कोर्टाचे जे डिसिजन येता ते अशेंच आसतले. आणि म्हाका दिसता कोणाच्याय अगेन्स्ट जर केस घातली अशा प्रकारे जाल्यार कोर्ट असोच निर्णय दितलो, हो ही खात्री आज आमकां आसा. तो विश्वास आज आमकां ज्युडिशरीचेर आसा. बीजेपी म्हणटा की आता ही पॉलिसी चेंज कित्याक केली. जेन्ना हो प्रश्न येता आता, जेन्ना बीजेपीच्या अगेन्स्ट सांगतात लोक, उलोवपाक लागले की बीजेपीन एक षडयंत्र करून आम आदमी पार्टीक हातूंत फसोवपाचो प्रयत्न केलो, तेन्ना बीजेपीचो आता प्रश्न आसा की पॉलिसी कित्याक रिटर्न घेतली. पॉलिसी रिटर्न इतल्या खातीरच घेतली की जो एलजी, जो बीजेपीचो अपॉइंटेड एलजी आशिल्लो, ताणें ती प्रॉपर पद्दतीन एक म्हणजे आमकां इम्प्लिमेंट करपाकूच दिवना. ज्या प्रकारे तांच्यांनी व्हडलो बोवाळ केलो की जाग्या जाग्यांनी खुबशे ठेका म्हणजे शॉपां ओपन केली. खरें तर ती जितली पयलीं आशिल्ली तितलीच परत री अलॉट केल्ली आणि ती तांच्यांनी ओपन जावपाक दिवना, ताजेर ऑब्जेक्शन घातली आणि एलजीन ती मान्य करून ब्लॉक केली. म्हणून ती पॉलिसी खंय रिटर्न घेवची पडली. सांगपाक इतलेंच सोदतात की ज्या प्रकारे बीजेपीन एका निष्पाप इमानदार मनशाक ह्या एंटायर केसीन आपलो राजकीय फायदो करून घेवपा खातीर दिल्लीचे इलेक्शन तांच्यांनी स्वताच्या बळाचेर, आपल्या कामाच्या बळाचेर निवडून जिखून येवपाक जावपाना म्हणून फक्त आपले राजकीय स्वार्थ साधपा खातीर अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, बाकीचे 23 जाण आणि एंटायर आम आदमी पार्टीचे जो घात घातलो, आज कालच्या जे डिसिजन कोर्टाचे आयले तातूंतल्यान आज सगळ्या लोकां मुखार हे आसा. आणि आमी म्हणूनच आयज कालच्या प्रेसा नंतर, कालच्या एंटायर बायटा नंतर आज आमी परत आयलात सांगपाक, कित्याक आमकां लोकांक कोर्टाचे हो जजमेंट डिटेल पद्दतीन सांगपाक जाय आशिल्लो. ते सामान्य मनशा पर्यंत हे पावना. सामान्य मनशा पर्यंत सगळ्यो गोष्टी जश्यो आसा तश्यो पावना. थोडे थोडे मुद्दे आसा ते पावता, पण आमकां तो डिटेल पद्दतीन सामान्य मनशा कडेन, गोंयकारा कडेन पावोवपाक जाय आशिल्ले. म्हणून आयची ही प्रेस वार्ता आमी घडयली आणि आमी भारतीय जनता पार्टीक इतलेंच सांगपाक सोदता, तुमी कितलोय प्रयत्न करा पण तुमी आम आदमी पार्टीक केन्नाच काबार करपाक शकपाना, जावं ती गोंयांत जावं देशांत. आम आदमी पार्टी सदांच उरतली आणि लोकां खातीर, सामान्य मनशा खातीर, प्रत्येक देशाच्या आम आदमी खातीर आमी ताकदीन काम करीत रावतले. म्हाका एक सांगा, आता कोर्टान तुजी केस जिखल्या, तुमच्या सतत आरोप जाल्ले हेजे भ्रष्टाचाराचे आरोप जाल्ले, आता तुम्ही फुडें वचून कितें आब्रू नुकसान जावं बी सरकारी पक्षाच्या वतीन अशें कितें आहा? तांची आब्रू उरल्या, तांच्या अगेन्स्ट आमी असले केसीस घालूंक तुमच्या शकता. पक्षाक हें केली न्हू, डॅमेज क्लेमिंग. हय, पण बीजेपीची सामकी हाच्या पेक्षा म्हाका दिसता खंयच्या डेफेमेशन केसान सुद्दां एक्सपोज जावंक शकना. जशें सांगलें, आयची प्रेस कॉन्फरन्स स्पेशली लोकांक सांगपा खातीर आनी गोंयच्या लोकांक सांगपा खातीर, कित्याक ह्या केसीचो कनेक्शन गोंयांतूय केल्लो तुमकां सगळ्यांक याद आसा. आनी ही केस इतली फटीची आशिल्ली, इतली फालतू आशिल्ली की ही ट्रायला पर्यंत सुद्दां पावूंक ना. हाच्या पेक्षा म्हाका दिसता व्हडलो एक्सपोजे खंयच्या फुडल्या केसीन सुद्दां जावंक शकना. आनी जशें सांगलें